नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। मॅनेजमेंटचे सांगतोय आम्ही त्यांना वारंवार रिक्वेस्ट करतोय। खाली 2-3 दिवसापासून आम्ही तेच करतोय, परंतु पोलीस लोकांना आणतायत ते आणि जबरदस्ती आम्हाला बघा की तुम्ही अधिकारी आता 4 दिवस झाले इथे नाहीये, एकही अधिकारी इथे नाहीये, ना कोणी समोर यायला तयार आहे। पोलीस यंत्रणेला दबाव टाकून प्रेशराइज करायचा प्रयत्न करतात ते। मजदूरों को न्याय दिलाने के लिए हर संभव प्रयास करेंगे समाज सेवक संकेत गोड़विंदे। बता दें, भिवंडी तालुका के कोसिंबी गांव स्थित एंटोनो इंडस्ट्रियल पार्क में हैवेल्स कंपनी में डिलीवरी कंपनी द्वारा चलाए जा रहे 3PL पर काम करने वाले लगभग 150 मजदूरों ने आरोप लगाया है कि उन्हें बिना नोटिस के काम से निकालने की बात कही है। तो उन्होंने कई बार कंपनी के अधिकारियों से बात किए तो उन्हें कोई ठोस जवाब नहीं मिला। तभी मजदूरों ने स्थानीय समाज सेवक संकेत गोड़विंदे से मिले तो संकेत गोड़विंदे अपने समर्थकों के साथ पत्रकारों को लेकर कंपनी में जाकर पूछताछ किए तो उन्हें भी कोई ठोस जवाब नहीं मिला। मजदूरों को न्याय दिलाने के लिए मनसे कार्यकर्ता व संकेत गोड़विंदे ने कंपनी पर गंभीर आरोप लगाते हुए क्या कहा, आइए देखते हैं। तो वहीं हमने जब मजदूरों से बात किया तो मजदूरों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। संकेत जी, जसं आपण इथं जे पण मुलं आहेत कामासाठी त्यांच्याशी आता बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना अधिकारी एंटरटेन करत नाही। तुम्ही आता मध्यस्थी करायला आले, तिथं तुमचं काही बोलणं झालंय का अधिकारी सोबत? काल जेव्हा मी आलो तेव्हा मी डिलिव्हरीच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्याशी डिस्कशन पण केलं। त्याच्यानंतर त्यांनी मला काल शब्द दिला की आपण बसून विषय सॉल्व्ह करूयात। त्याच्यानंतर मी त्यांना ॲग्री झालो आणि त्यांनी कोऑपरेटची भूमिका दाखवली। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये मला विश्वजित सांगळे जे डिलिव्हरी मध्ये HR हेड आहेत काहीतरी, विश्वजित सांगळे सरांचा फोन आला। मी सरांनाही सांगितलं की सर कुठे ना कुठेतरी बोलो असं आहे, आपण ठीक आहे। तरीही संध्याकाळी 5 वाजता पोलीस लोकांना इथे पाठवून मुलांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। कशा प्रकारचा दबाव होता? मुलांना कंटिन्यू सांगत होते की काम चालू करा, काम मुलं चालू करणार। जोपर्यंत त्यांना पुढे कामाची शाश्वती देत नाहीत तोपर्यंत मुलं काम चालू करणार नाहीत। आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। त्याच्यानंतर त्यांना अशी धमकी देण्यात आली की तुमची बस सेवा आम्ही बंद करू। त्यांना सांगितलं की तुम्ही जिथून येतात तिथे बस सेवा आहे ती बंद करून टाकू। तरीही प्रॉब्लेम नाही, आम्ही वेअरहाऊस मध्ये झोपू, मुलांच्या बरोबर कंटिन्यू राहणार। विश्वजित सांगळे याच्या अगोदरही विश्वजित सांगळेंचे माझा खूप चांगला परिचय आहे। याच्या अगोदर फ्लिपकार्ट मध्ये होते, त्याच्यानंतर ते गेले क्रोमा मध्ये, त्याच्यानंतर ते गेले डिलिव्हरी मध्ये। त्यांची खूप मोठ्या ओळखी आहेत, त्यांच्याकडे खूप राजकीय यंत्रणा त्यांच्याकडे खूप आहे। ते आज त्या मॅनेजमेंट लेवलला आहेत। आज सर्व ठिकाणी माथाडी आणण्याचं काम हे विश्वजित सांगळेने केलेलं आहे। भिवंडी मध्ये पूर्ण खराब करायचं काम हा विश्वजित सांगळेने केलेलं आहे। आणि अशा लोकांना जर हे कंपनी इकडे येऊन आणि आमच्या स्थानिक लोकांना माथाडी किंवा हे आणि अशा प्रकारे जर दबाव तंत्र यूज करून करत असेल तर आम्ही स्थानिक लोक अशा लोकांच्या विरुद्ध 100% सगळेजण उभे राहणार आणि 101% त्यांच्यावरती कारवाई करणार। आणि सर्व मुलं मिळून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण आता अर्ज देणार आहे। लागल्यास इथं बैठा आंदोलन करू आम्ही, परंतु सुट्टी नाही, कारण की ज्या पद्धतीची यांची वागणूक आहे ती बिलकुल चुकीची आहे। तिन्ही कंपनी डिलिव्हरी, त्याच्यानंतर तुमचं क्रोमा, नंतर हॅवेल्स, डिलिव्हरी केडी लॉजिस्टिक आणि हॅवेल्स, तिन्ही कंपन्या एकत्र यायला तयार नाही आहेत। यांना वाऱ्यावर टाकायचं त्यांचं म्हणणं आहे। कुठल्याही पद्धतीची नोटीस त्यांना सर्व नाही केलेली आहे, त्यांना जॉईनिंग लेटर नाही दिलेले आहे। लीगल मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लेबर कॉन्ट्रॅक्टरनी कंप्लीट नाही केल्यात त्यांच्याकडे, आणि त्याची पूर्तता डिलिव्हरीनीही नाही केले की तुम्ही केलंय की नाही बघायला। ज्या वेळेस ते त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात तेव्हा त्यांनी बघायला पाहिजे की मुलांच्या सर्व गोष्टी प्रॉपरली घेतलंय का नाही, बट डिलिव्हरीनी त्या कुठल्या गोष्टीचं घेत नाही। एकही अधिकारी आता 4 दिवस झाले इथे नाहीये, एकही अधिकारी इथे नाहीये, ना कोणी समोर यायला तयार आहे। पोलीस यंत्रणेला दबाव टाकून प्रेशराइज करायचा प्रयत्न करतात ते। आजही आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। मी, माझे हे 2-3 सहकारी, माझ्याबरोबर दयानंद पाटील साहेब आहेत मनसेचे, आम्ही सगळे आता पोलीस स्टेशनलाही जाणार आहेत आणि तिथे आम्हाला काय ते न्याय मिळत असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही इथे बैठा आंदोलन करणार। आम्हाला मुलांना काम दिल्याशिवाय पर्याय नाहीये। कुठल्याही पद्धतीचा यांच्यावरती अन्याय सहन करून घेणार नाही म्हणजे नाही। एवढे पुरा जमले तिकडं काय विषय, कंपनीचा काय वाद आहे पुरांची? काय झालंय, कंपनीने कुठली नोटीस दिलेली नाही आणि 3 दिवस झाले स्ट्राईक करतात, पोलिसांचं प्रेशर टाकतात आणि आम्ही मनसे म्हणून आज यांच्या पाठीशी उभे आहेत।
आणि आम्हाला जेवढं काय मूलतव्याचे असं येत नाही, पण जे करू ते यांच्यासाठी करू. मुलांसाठी जे आहे आम्ही खंबीरपणे उभं राहू. किती मुलं इथं कामाला होते आणि किती वर्षापासून इथं कामाला आहेत? 2 वर्ष झाले असेल काम करतायत. आता तुमचा आणि त्या मुलांचा काय बोलणं झालाय का? कंपनीचा जे लोक आहेत तिथे त्यांच्याशी काही कोणी हायवेवाले येत नाही, डिलिव्हरी नाही, केडीवाले कोणी समोर यायला बघत नाही. कशा प्रकारचे तुम्ही प्रयत्न केले त्यांच्याशी बोलायचं? 2 दिवस काम बंद ठेवलं होतं मुलांनी, पण आम्ही त्यांना सहकार्य केलं, काही करायला तयार नाही. असंच जर राहिलं तर पुढे आणखीन वातावरण टाईट होईल आणि मनसे मुलांच्या मागे खंबीरपणे उभं राहील. माझं नाव निलेश कुंबडा आहे. मी गेल्या 1.5 वर्षापासून या डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करतोय. तसेच माझ्यासोबत अजून पोरं आहेत, तेही माझ्यासोबतच आहेत. काही त्यांना ते 6-7 महिने झालेत आम्ही तिथनं काम करतोय. परंतु आता अचानक असं या महिन्यामध्ये आम्हाला असं कळलं की डिलिव्हरी मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं की आता आपलं जे इनपुट होतं मटेरियल ते आता बंद होते. आपल्याला ऑडिट करून दुसऱ्या जे लॉजिस्टिक येईल त्यांच्याकडे आम्ही मटेरियल किंवा हे जे आहे मटेरियल त्यांच्याकडे सपोर्ट करतोय. आणि त्यावेळी आमच्यापैकीच मुलांनी आम्ही मीटिंग घेतली मॅनेजमेंट बरोबर. तेव्हा मी विचारलं त्यांना की ठीक आहे आम्ही ऑडिट करून देऊ, त्यानंतर आमचं काय. त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला मॅनेजमेंटनी की ॲज इट इज तुम्ही 150चे 150 मुलं तुम्ही त्यांच्याकडे हँडओव्हर होणार आहेत. त्यानंतर काय झालं, केडे लॉजिस्टिकचे वाले आले होते, त्यांनी काय केलं, नवीन पोरं भरली गेली. त्यानंतर आमच्या मनामध्ये अजून एक द्विधा निर्माण झाली की जर हे आम्हाला घेत असतील 150च्या 150 जणांना, मग ही नवीन मुलं का भरली जातात. त्यानंतर आम्ही परत मीटिंग लावली मॅनेजमेंट सोबत. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं का हो सर की आम्हाला तर हँडओव्हर करणार आहेत, मग त्यांनी नवीन मुलं का भरली. तर तेव्हा ते गडबडले थोडंसं आणि त्यानंतर म्हणतात की आम्ही त्यांच्याशी परत एकदा बोलणं करतोय. परंतु आम्ही जेव्हा विचारलं पहिल्यांदा तेव्हा ते बोलतात की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हँडओव्हर करतोय. नंतर म्हणतात की नाही आम्ही त्यांच्याशी बोलणं करतोय. तुम्ही ज्यावेळी कामाला लागलो तुम्हाला काही जॉईनिंग लेटर किंवा असं काही दिलेला होता का? जॉईनिंग लेटर वगैरे असं काहीच नाही. आता प्रायोरिटी नोटीस तुम्हाला दिली होती का? नोटीस वगैरे काहीच नाही दिली सर. जेव्हा आम्ही स्ट्राईक केलं की आमचं म्हणणं एकच होतं, आम्हाला काम वगैरे काहीच बंद करायचं नव्हतं. आमचा उद्देश हाच होता की आम्ही जे इथे काम करतोय, भले तुम्ही डिलिव्हरी जाते परंतु केडे लॉजिस्टिक येते त्यांच्याकडे आम्ही काम करायला तयार आहोत. कारण की भरपूर मुलांना अनुभव आहे आणि तोच अनुभव आम्ही इथेच कामाला लागणार होता. परंतु ते तसं करत नाहीत की ते म्हणतात की आपला ऑडिट झाल्यानंतर तुम्ही तुमचं काम बघा म्हणून. आता काय बोलणं झालंय तुमचा? काही बोलणं झालं का त्यांच्याशी, प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत? आमचं डिलिव्हरी मॅनेजमेंटची सांगतोय आम्ही त्यांना, वारंवार रिक्वेस्ट करतोय. कालही 2-3 दिवसापासून आम्ही तेच करतोय. परंतु पोलीस लोकांना आणतायत ते आणि जबरदस्ती आम्हाला बोलतात की तुम्ही काम सुरू करा. आम्हाला काम सुरू करायला काहीच अडचण नाहीये, आम्ही कामही त्यांचं प्रामाणिकपणे करून देतोय. परंतु आम्हाला ते पुढे शाश्वती देत नाही. एक शब्द दिला होता की तुम्हाला ठेवतोय म्हणून, पण आता ते शब्द त्यांनी फिरवलाय. आता तुमचा पुढचा पाऊल काय असेल? आम्ही 2-3 दिवस त्यांना प्रामाणिकपणे रिक्वेस्ट केली होती. आम्ही कोणाला मध्यस्थी केले नव्हतं, परंतु आमचे मनसेचे काही अधिकारी आमच्यासोबत जोडले गेलेत आणि आम्ही त्यांच्याकडेच न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं तुमच्यासोबत इकडचे स्थानिक संकेत गोळविंदे ते पण आलेत. आता तुमचा पुढचा पाऊल काय असणार? आमचं पुढचं पाऊल हेच आहे की त्या न्याय मिळवून द्यावा, एवढंच आमची अपेक्षा आहे. ते परवा दिवशी तर आले होते, याच्या चांगले आहे. तर त्यांनी म्हणजे पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांनी आमचा खूप दबाव टाकला. मग आम्ही त्यांना बोललो त्या सांगल्यांना याच्या रेटला का आम्ही बोललो वरती राजकारण लोकांपर्यंत पोहोचू. तर त्यांनी आम्हाला रिप्लाय असं केला तर तुम्हाला जिथे जायचे जा, आमचं कोणीच काय करू शकत नाही वाकडं. त्यांची भाषा डायरेक्ट आम्हाला उद्धत असं याच्यामध्ये आम्हाला त्यांनी आम्हाला एकदम असं खडक त्यांनी आम्हाला एकदम असं रिप्लाय केला त्यांनी असं. मग आता आम्ही कोणाकडे दादा न्याय मागायला तर आम्ही एक मनसे संकेत गोडविंदे दादा आम्ही त्यांच्याकडे गेलो. आता बघू काय होतंय पुढे. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.